तुम्ही पण व्हिडिओ बनवताय पण तुमचे इम्प्रेशन जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीये मित्रांनो. कारण की खूप महत्त्वाच्या टिप्स असतात. व्हिडिओ बनवणं, अपलोड करणं, त्याची एडिटिंग वगैरे करणं खूप महत्त्वाच्या आणि खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत मित्रांनो. त्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त होणार आहे मित्रांनो आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. पूर्ण व्हिडिओ वॉच करा. पूर्ण व्हिडिओ वॉच केल्यानंतरच तुम्हाला समजेल की आपल्याला कोणत्या कंटेंटवर आणि कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये व्हिडिओ अपलोड करायचे. तर ती सर्व माहिती सांगणार आहे मित्रांनो. फर्स्ट म्हणजे 5 टिप्स सांगणार आहेत अशा की तुम्हाला मी व्हिडिओ व्हायरल करण्याची पूर्ण पद्धत सांगणार आहे मित्रांनो. फर्स्ट आहे तुमची निश. फक्त तुमचा विषय निवडा मित्रांनो. मिक्स कॉन्टेंट बनवू नका. मिक्स कॉन्टेंट बनवणार काहीच होणार नाही तुमचं. त्याच्यामुळे म्हणतोय मी पहिल्या कोणत्याही व्हिडिओमध्ये मी पहिलं सांगतो की तुम्हाला एक विषय निवडा तुमचा. प्रत्येक एकाच कंटेंटवर व्हिडिओ बनवा कारण की ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो तुमचा थंबनेल एवढा महत्वाचा असतो ना मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट थंबनेल आहे. कारण की पहिलं इम्प्रेशन तुमचं थंबनेलवरूनच पडतं. कारण की थंबनेल जर तुमचं अट्रॅक्टिव्ह नसेल, थंबनेल जर काही जरी वापरलं तुम्ही तर थंबनेल तुमचा क्लिक भेटच होणार नाही त्याच्यावर. कारण की व्ह्यूज भेटणार नाहीत मित्रांनो. कारण की पहिले इम्प्रेशन जर इम्प्रेशन वाढवायचे असेल तर तुमचा थंबनेल नीट करा तुम्ही. थंबनेल वापरण्यासाठी त्याच्यामध्ये टेक्स्ट वापरा, कलर ग्रेडिंग करा. त्याच्यानंतर त्याला अट्रॅक्टिव्ह कसा बनवू शकाल तुम्ही. तुमचा फेस वापरा मित्रांनो. जसा व्हिडिओ आहे त्याच्यासारखाच फेस वापरा. म्हणजे जर शॉकिंग असेल तर शॉकिंग फेस वापरा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एक टायटल. जर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये, टायटल मध्ये आणि थंबनेल मध्ये जर वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या तर ती समजणार नाही. त्या अल्गोरिदमला पण समजायला वेळ लागेल. त्याच्यामुळे म्हणतोय मी टेक्स्ट मध्ये जे लिहिताय तुम्ही थंबनेल वापरताना जे टेक्स्ट वापरताना त्याच्यामध्ये जे लिहिताय ते तुमच्या टायटल मध्ये पण असलं पाहिजे. कारण की टायटल आणि तुमचं थंबनेल पहिल्यांदा सगळ्या समोर जातं. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. टायटल मध्ये पण एक छोटंसं टायटल लिहा तुम्ही. ते छोटंसं टायटल लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये जे तुम्ही थंबनेल मध्ये वापरला आहात समजून घ्या. एक थंबनेल मध्ये आपण वापरतोय की युट्यूब चॅनल बनवायचा कसा. युट्यूब चॅनल बनवायचा कसा हा जर तुम्ही थंबनेल मध्ये जर वापरत असताल तर त्याचाच कीवर्ड तुम्ही टायटल मध्ये पण टाकू शकता. टायटल मध्ये टाकल्याने हे होईल की व्हिडिओ मध्ये पण आहे आणि टायटल मध्ये पण आहे, पण विश्वास तुमचा कायम होईल मित्रांनो. त्याच्यासाठी म्हणतोय की तुम्ही टायटल, डिस्क्रिप्शन सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. असं नाही व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला व्ह्यूज येतील म्हणजे एक 12 तास 24 तास वायटी स्टुडिओ तुम्ही परत उघडताय पण त्याच्यामध्ये व्ह्यूजच येत नाहीत. वरची डाऊन जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचं थंबनेल आहे. पण थंबनेलच महत्वाचं नसतं मित्रांनो. डिस्क्रिप्शन पण तेवढंच महत्वाचं आहे. टॅग पण तेवढेच महत्वाचे आहेत. त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्ही तुमच्या व्हिडिओचा पूर्ण सारांश लिहिला तर व्हिडिओ मध्ये पण आहे, सारांश मध्ये पण आहे. काही लोक कसं करतात माहितीये का, काही व्ह्यूज जर आपल्याला भेटतात पण डिस्क्रिप्शन मध्ये पण चेक करतात मित्रांनो. डिस्क्रिप्शन मध्ये जे कीवर्ड वापरले जातात जे सर्चिंगला तुम्ही समजा आपण एक व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला तर ते सर्च करत असाल तुम्ही तर ते सर्चिंग मध्ये जर तुमचा कीवर्ड तो आला डिस्क्रिप्शन मध्ये असेल तर तो सर्चिंग मध्ये पण येईल. त्याच्यामुळे म्हणतोय डिस्क्रिप्शन सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये युअर क्वेरीज म्हणून तुम्ही वापरू शकता. जर तुमचा युट्यूब चॅनल ग्रो करण्याचा फक्त एक ऑप्शन देतोय मित्रांनो. एक असा व्हिडिओ आहे की बाबा युट्यूब चॅनल ग्रो कसा करायचा तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे प्रश्न विचारू शकता. युअर क्वेरीज म्हणजे तुम्ही काय सर्च करतात, सध्याला काय सर्च चालू आहे, सगळं हाय सर्च काय आहे. त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब मध्येच ही करू शकता मित्रांनो. युट्यूब मध्येच पहिलं तुम्ही सर्च करा. त्याच्यानंतर पहिल्यांदा त्याच्या खाली काय कीवर्ड येतात ते बघा. ते कीवर्ड तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण वापरा. तेच कीवर्ड तुमच्या टॅग मध्ये पण वापरा मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, महत्वाचे तेवढे हॅशटॅग वापरा. काय करतात माहितीये का, काही लोक कोणते पण हॅशटॅग वापरतात, किती पण हॅशटॅग वापरतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हॅशटॅग. पण हॅशटॅग तुम्ही कमीत कमी वापरा आणि छोटे हॅशटॅग वापरा. जसं की युट्यूब ग्रोथ साठी 5-6 म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये 5 ते 6 टॅग वापरा मित्रांनो. जास्त टॅग वापरू नका कारण की जास्त टॅग वापरण्यानं रँक होऊ शकत नाही तुमचा व्हिडिओ. त्याच्यामुळे म्हणतो मी. त्याच्यानंतर हे मित्रांनो हा टॅग आहेत जे सेटिंग मध्ये तुम्ही टॅग वापरता. सर्चिंग मध्ये जर तुमचा व्हिडिओ आणायचा असेल सर्च मध्ये, ब्राउज मध्ये पण येतो, सर्च मध्ये पण येतो. पण टॅग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. जर सर्चिंग मध्ये आणायचं असेल तर तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड तुम्ही टॅग वापरू शकता. तर जर तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो तर युट्यूबच्या ऍप मध्ये तुम्ही जावा. पहिल्यांदा तुम्ही सर्च करा तिथं. त्याच्यानंतर जे खाली कीवर्ड येतील ते कीवर्ड तिथून त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर त्याचं टेक्स्ट मध्ये वापरा त्याला हॅशटॅग म्हणून. आपलं काय टॅग म्हणून वापरा मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टॅग.